लोकमतच्या फेसबुक यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत। आज 10वा दिवस आहे ओबीसी आंदोलनाचा आणि आज 10वा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज काही वेळातच छगन भुजबळ असतील, इतर सगळे ओबीसीचे मोठे नेते या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी येत आहेत आणि याच नेत्यांनी काल मुंबईमध्ये मुख्यमंत्री असतील सर्वांची भेट घेतली, त्यावर साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि या ठिकाणी येऊन भुजबळ नेमकं काय या ठिकाणी या दोन उपोषणकर्त्यांचं समाधान करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यांचं समाधान झालं तरच हे उपोषण थांबेल, नाही तर यांचं समाधान झालं नाही तर हे उपोषण असंच चालेल, असं दोन्ही उपोषणकर्त्याचा ठाम निर्धार आहे। आता भुजबळ या ठिकाणी येत आहेत, हे काही साधी गोष्ट नाही आहे। भुजबळ या ठिकाणी येत आहे, ओबीसींना अजून बळ भेटणार आहे का, हाकेलच्या उपोषणाला भुजबळांचं बळ भेटणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मी आधी लक्ष्मण हाके सरांकडे जातो, त्यानंतर वाघमारे सरांकडे जातो। हाके सर, आज भुजबळ इथं येत आहेत, ही साधी गोष्ट नाही आहे। आंदोलनाला बळ देण्यासाठी भुजबळ इथं येतील, आंदोलनाला बळ भेटेल का आणि एक विश्वास निर्माण होईल का ओबीसी समाजाच्या मनामध्ये? ओबीसींच्या मनामध्ये हाकेंना बळापेक्षा ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण होणं खूप आवश्यक आहे। बीडमध्ये ज्यावेळी काही घटना घडल्या होत्या त्यावेळी भुजबळ साहेबांनी भेट दिल्यानंतर थोडासा ओबीसी बांधव सावरला होता। मग आत्तासुद्धा आमची त्यांनी जर काही आश्वासक आणि ओबीसींच्या या मागण्यांसंदर्भात मायबाप सरकारचं काय म्हणणं आहे हे मांडावं, त्यामुळे निश्चित मनोबळ वाढायला ओबीसी बांधवांचं फायदा होणार आहे। तुमच्या हाकेला भुजबळांचं बळ आहे आता? माझ्या हाकेला म्हणण्यापेक्षा भुजबळ साहेब नेहमीच ओबीसींच्या प्रश्नावरती आवाज उठवत आलेले आहेत, ठाम भूमिका घेत आलेले आहेत, त्यामुळे हाकेंच्या आव्हानापेक्षा ओबीसीच्या आव्हानाला ओबीसी भुजबळ साहेब किंवा सरकारचा प्रतिसाद आहे असं म्हणता येईल। पण आता छगन भुजबळ असेल, त्यांच्यासोबत 5 ते 7 मातब्बर ओबीसीचे नेते या ठिकाणी येत आहेत, ही एकवटलेली ताकद कसं बघता तुम्ही? नेत्यांच्या ताकदीपेक्षा ओबीसींचा आवाज सरकारच्या दरबारापर्यंत कसा पोहोचेल आणि तो कसा त्याचा निवाडा होईल हे पाहणं आत्ता सध्या तरी महत्त्वाचं ठरेल। नेते तर एक झालेले दिसतंय मला, समाजामध्ये ही एकी उतरणं फार महत्त्वाचं आहे ओबीसी समाजामध्ये सगळ्या। मी नेहमी सांगत आलोय की आपले हक्क आणि अधिकार आपल्याला टिकवायचे असतील तर फुले शाहू आंबेडकर आता जन्माला येणार नाही, तर ओबीसी बांधवांनी, नेतृत्वानी, महिलांनी, सुशिक्षित वर्गानी या सगळ्या लोकांनी एकत्र येणं आणि आपले हक्क अधिकार टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे। सर, मराठा समाजाचं आंदोलन, ओबीसी समाजाचं आंदोलन, सरकार कात्री सापडल्याचे अनेक आता टिप्पणी येऊ लागल्या, तशा पद्धतीचे निष्कर्ष काढू लागले। तुम्हाला वाटतंय का खरंच सरकार कात्री सापडला असेल तर तुमचा जो अभ्यास आहे तो काय सांग? सरकार कात्रीत सापडलेलं नाही, सरकार निवडणुकांचे परिणाम डोळ्यासमोर ठेवून वागतंय। सरकार फॅक्ट आणि फॅक्च्युअलपासून म्हणजे संविधानिक तत्वापासून दूर पळतंय। जे संविधानामध्ये आहे, जे कायदेशीर आहे, जे आरक्षणासंदर्भात रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्या पाळल्या तर कात्रीत सापडायचा संबंध काय येतो? म्हणजे नियमाचं पालन केलं तर अडचण येणार? संविधानावर चालतंय ना सर्व, कुणाच्या हेकेखोरीवर, कुणाच्या आडेलतट्टू भूमिकेमुळे जर सरकार चालत असेल तर सरकार कात्रीत सापडणार। आडेलतट्टू भूमिका त्यांना कायदेशीररित्या समजावून सांगा ना की ओबीसी आरक्षण म्हणजे काय आहे। मराठा समाजाचं तरुणांमध्ये बेरोजगारी आहे, त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळाल्यावर आपलं भलं होणार आहे असं कोण सांगत असेल तर ती सरकारची नैतिक जिम्मेदारी आहे की त्या बांधवांना की बाबा आरक्षण हे कुणासाठी दिलंय, का दिलं गेलंय, आणि आरक्षण म्हणजे तुमचा गरिबी हटवचा प्रोग्राम नाही तर तुमच्यासाठी या योजना आम्ही आणत आहोत, ही सरकारची जिम्मेदारी आहे ना। यावरती काम करत नाही सरकार, सरकार स्वतःच संकट वडवून घेतंय अंगावरती। कोणतरी माणूस उठतो काय आणि काय करतो काय आणि शासन त्याला रेड कार्पेट घालतं काय, हे आवडलेलं नाही मला। मी माझं मत विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं। मी शासनाला सल्ला देणं एवढा मोठा आहे की नाही माहिती नाही, पण महाराष्ट्राचा, देशाचा नागरिक आहे, मला जे वाटतंय ते मी तुमच्यासमोर मांडतो। सर, आता मराठा समाजाचं आंदोलन राजकीय पटलावर गेल्याचं दिसतंय,
ओबीसी समाजाचे आंदोलन राजकीय पटलावर जाताना दिसतंय. एकंदरीतच आता दोन्ही आंदोलन हे राजकीय पटलावर जाणार. राजकीय पटलावर म्हणण्यापेक्षा जे शासन असतं विद्यमान त्यांनी ते प्रश्न सोडवायचे असतात. प्रश्न सुटले नाही म्हणलं तर मग जनतेच्या दरबारात आंदोलन करावं लागतं आणि मग शासन आंदोलनाचा जर परिणाम शासनावर होणार असेल आणि शासन जर ढिम्म भूमिका घेणार असेल तर शेवटी जनतेच्या दरबारात जावं लागतं. त्यामुळे राजकीय म्हणण्यापेक्षा जनतेची लढाई लढावी लागेल आमच्यासारख्या माणसाला. हे पण राजकारणामध्ये याच्यासाठी म्हटलं की मनोज जरांगेचं एक सामाजिक आंदोलन होतं, नंतर त्यांचे वक्तव्य राजकीय आली, निवडणुका या सगळ्या गोष्टीमध्ये ते अडकले. ओबीसी समाज सुद्धा आता वेगळा विचार करताना दिसत नाही. मागण्या जर आमच्या आरक्षणाचं जर रक्षण झालं नाही आम्हालाही विधानसभेचा विचार करावा लागेल. एकंदरीतच हे सगळं नेऊन राजकीय आखाड्यातच नेऊन टाकण्याचा प्रयत्न होतोय का? राजसत्ता ही अंतिम असते आणि राजसत्तेमधून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात. हे जरी मान्य असलं तरी संविधान भारताची लोकशाही ही इथल्या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाचं सुद्धा हक्क, अधिकार आणि त्याच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून हक्काचं संरक्षण करणारं आमचं संविधान आहे. पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत लोकशाहीचा घास मिळणं हे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये अपेक्षित आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असताना जरी एखादी घटना घडत नसेल तर मग जन आंदोलनं उभी राहतात. संविधानाची तत्व बाबासाहेबांच्या भूमिका मांडल्या जातात. मग एक मेंढपाळाचा मुलगा किंवा एक ओबीसी भटक्याचा मुलगा जर संविधानाची बात करत असेल, सत्याची बात करत असेल, फुले शाहू आंबेडकरांच्या मानवतेची बात करत असेल तर त्याच्याकडे लोकनियुक्त मायबाप सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. ते सोडवले पाहिजेत प्रश्न. सर, एक फार मला काल विचार करायला लावणारी एक घटना लहान मुलींच्या प्रतिक्रिया घेताना मला दिसली. ओबीसी समाजाच्या मुली आणि मराठा समाजाच्या मुली गावखेड्यातल्या सोबत शाळेला जात होत्या, सोबत त्यांची पक्की मैत्री होती, पण आज त्यांची मैत्री तुटलेली आहे. सर, हा एक छोट्या मुलांचा जरी असला तरी एक सामाजिक दरी पडण्यास सुरुवात झालेली आणि याला दोन्ही घटक तुम्ही जबाबदार मानता. हे बघा, संविधानामध्ये जाती अंताची भाषा किंवा उच्च नीच भेदभाव संपला पाहिजे म्हणून संविधानामध्ये अनेक तरतुदी केल्या गेल्या. 14(4), 16(4) म्हणजे घटनेची तत्व सांगायची म्हटलं तर काय होतं, इथं डिस्क्रिमिनेशन झालं आहे, सामाजिक भेदभाव झाला आहे म्हणून सगळ्यांना समान अधिकार घटनेनं दिलेले आहेत. पण समान कधी असतील? ज्यावेळी लोक एका लाईनवर आलेली असतील. मग ती लाईनवर आलेली नाहीत म्हणून प्रोटेक्टिव्ह रिझर्वेशन किंवा प्रोटेक्टिव्ह भूमिका संविधानानं घेतलेली आहे. जी लोक माग आहेत, जी लोक निर्णय प्रक्रियेच्या बाहेर आहेत, ज्यांना सापत्न भावणूक दिली गेली, ज्यांना जातींच्या किंवा त्या समाजात जन्माला येण्यामुळं हीन वागणूक दिली गेली, त्या लोकांना एका लाईनवर आणण्यासाठी हे रिझर्वेशन आहे. याचा अर्थ माझ्या मराठा बांधवांनी समजून घेतला पाहिजे. जरांगेसारख्या माणसाच्या बहकाव्याला तुम्ही बळी पडू नका. संविधान आहे, सगळ्यांच्या हिताचं रक्षण करणारं आहे. सामाजिक मागासले पण वेगळं आणि आर्थिक गरिबी वेगळी. ह्या गोष्टी संविधानाला मान्य नाहीत, कायद्याला मान्य नाहीत, सुप्रीम कोर्टाला मान्य नाहीत, स्टेट बॅकवर्ड कमिशनला मान्य नाहीत. त्यामुळं जी गोष्ट कधी घडणारच नाही ते मी घडवून देतो, मला मिळालीच पाहिजे, ही जी काही हिटलरची भाषा आहे त्या भाषेला बळी पडू नका. संविधान श्रेष्ठ आहे, माझ्या बाबासाहेबाचं संविधान ग्रेट आहे. त्यामुळं मराठा बांधवांना सुद्धा मी विचार करेन की आपण आमने सामने बसू, संवाद साधू, काही गोष्टी आपण समजून घेऊ आणि हा महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करू. जातात एक शेवटचाच प्रश्न होता. आता तुम्ही फार वैचारिक चांगली उत्तरं देता. हा जर लढा असाच राहिला, मराठा आणि ओबीसी समाज जे फार मोठे संख्या आहे महाराष्ट्राची, त्यांच्यामध्ये पुढचं चित्र कसं बघतं सर? मला तर भयानकता वाटते. साधा विषय आहे. ज्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रात राज्य करायचं आहे, जे उठसूट फुले शाहू आंबेडकरांचं नाव या महाराष्ट्रामध्ये घेतात, त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही रयतेचा राजा शिवाजी महाराजांचं पण प्रशासन तपासा आणि फुले शाहू आंबेडकरांची पण शेवटच्या घटकाची लढाई, जाती अंताची लढाई पण तपासा. ह्या चार किंवा ह्या महामानवांचे विचार जे नाव घेऊन राजकारण करतात त्या लोकांनी कुठंतरी आत्मसात केली पाहिजे.
आणि मला वाटतंय पुढारी जे आहेत, शासनकर्ते जे आहेत, त्यांनी या गोष्टींचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. जनता, मायबाप जनता, सामान्य जनता ही सामान्य असते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे हे प्रश्न असतात. पण लोकनियुक्त प्रतिनिधी जे असतात त्यांनी ही तत्व कुठेतरी समजून घेतली पाहिजेत आणि हा महाराष्ट्र, एक अशांत महाराष्ट्र शांत केला पाहिजे. निश्चितपणे नवनाथ आबा सुद्धा माझ्यासोबत आहेत. आबा, छगन भुजबळ येणं या ठिकाणी ही साधी गोष्ट नाही. याकडे फार वेगळ्या व्यापक नजरेने आता बघायला लागलेले सगळे लोक. या आंदोलनाला, मराठा समाजाला एक बळ मिळणार आहे भुजबळांच्या भेटीमुळे. नक्कीच भुजबळ साहेब हे देशाचं ओबीसीचं आधारस्तंभ आहेत. आज घडीला देशाचे सर्वोच्च ओबीसीचं कोण नेता असेल तर भुजबळ साहेब आहे. आणि भुजबळ साहेब इथे येणं म्हणजे एक या आंदोलनाची देशानं दखल घेतल्यात जमा होते. राज्यानं तर घेतलीच आहे, पण देशात दखल घेतल्या जाते भुजबळ साहेबांची. आम्ही राज्य सरकारने नक्कीच कुठंतरी चर्चा झाली असेल राज्य सरकारसोबत भुजबळ साहेबांची. त्यांना राज्य सरकारने काहीतरी आश्वासन दिलं असेल. त्यावेळीच आमचे नेते, ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेब या उपोषणाकडे येऊन आम्हाला भेट देण्यासाठी येत आहेत, आमच्याशी चर्चा करतील. त्यानंतर भुजबळ साहेबांशी आमची चर्चा झाल्याच्या नंतर काय तोडगा होतोय लवकरच काही वेळात आपल्याला कळेल. परंतु भुजबळ साहेबांनी सकारात्मक चर्चा असं नक्की होईल, कारण की भुजबळ साहेबांनी काहीतरी मुख्यमंत्र्यांकडून शब्द घेतला असेल त्यावेळेस भुजबळ साहेब आमच्याकडे येत आहेत. ओबीसी समाजपेक्षा नेते जास्त एक झालेले मला दिसतंय. सगळे ओबीसी समाजाचे ही एकी समाजात उतरली पाहिजे. समाज सुद्धा एकत्र झालेला आहे. तुम्ही गेल्या 10 दिवसापासून पाहतात दिवसभरात लाखोंच्या संख्येने दररोज लोक येते तिथं. आणि आमचा असा समाज आहे की या समाजाला काही कुठले नेते गाड्या पुरवू शकत नाही. हा समाज छोट्या छोट्या समाजातला स्वतःच्या पैशाने स्वतःच्या सोबत भाकर बांधून या आंदोलनाला भेट द्यायला येते. हे काही राजकीय नेत्यांच्या म्हणजे आधाराने किंवा प्रेरित आंदोलन नसल्यामुळं हे समाजाला प्रेरित धोरणे आंदोलन सुरू केले आणि समाज सोबत आहे म्हणून आम्ही आंदोलनाला आम्हाला बळ मिळालं. 10 दिवस उपोषण करत आहोत आम्ही. आणि हा समाज छोट्या छोट्या 18 पगड जातीमध्ये विखुरलेला समाज पूर्ण एकत्र झालेला आहे आणि समाजाची भावना आहे आपण आता कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. कारण की विखुरलेलं राहिल्यानं समाजावर दाब टाकला जातो, समाजावर अन्याय होत आहेत हे समाजाला गेल्या 7-8 महिन्यापासून अनुभवलं आहे. त्यामुळं समाज कायम असाच एकत्र राहील याच्यापेक्षा सुद्धा एकत्र झालेला तुम्हाला दिसेल. राज्यातून तुम्ही इथं पाहतात, राज्यातून लोकांचा इथं रांग लागलेली आहे येण्याची. आणि हे स्वयंस्फूर्ती नाही, यांना कोणी गाड्या देत नाही. आम्ही काही राज्यकर्ते नाही आहोत, आमचे काही आमदार नाहीत, आमचे काही खासदार नाहीत. जसं जरांगेच्या आंदोलनाला प्रत्येक तालुक्यातल्या मतदारसंघातल्या आमदारांनी खासदारांनी गाड्या आणि रसद पुरवण्याचं काम केलं, तसं आमच्या मागं पाठबळ नाही. हे आमच्या मागं पाठबळ आहे फक्त आमचा ओबीसी समाज. अबा, काल इथं काही ओबीसी समाजाच्या लहान मुली आल्या होत्या. त्यांच्याशी मी बोलल्यानंतर मला थोडंसं फार विचार करायला लावणारी ही घटना वाटली. लहानपणापासून एकत्रित मराठा समाज आणि ओबीसी समाजातल्या मुली वाढलेल्या, आज त्यांच्या मैत्रीमध्ये खराबी झालेली आहे. मराठा मुली ओबीसींना बोलत नाही, ओबीसी मुली मराठ्यांना बोलत नाहीत. एक गावातली सिच्युएशन नाही, हे राज्यभरामध्ये चित्र आहे. आणि तुम्ही गाव खेड्याच्या पातळीवर फार दोन्ही समाजाला जवळून ओळखता. हे चित्र सामाजिकमध्ये एक दरी पडलेली आहे. सत्य परिस्थिती छोट्या छोट्या गावात, मोठ्या गावात आहेच, पण छोट्या छोट्या गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यावर ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिलीपासून ते 4वी 5वी 7वीपर्यंत शिकणाऱ्या मुलीमध्ये ही दरी निर्माण झाली. मी मागच 1 महिन्यापूर्वी एका तिसरी शिकणाऱ्या मुलीसोबत चर्चा केली. सहज योग होता. मी लातूरला जात असताना एक तिचे चुलते आणि ती मुलगी माझ्यासोबत, त्यांना लातूरला जायचं होतं, मला लातूर जायचं होतं, योग माझ्यासोबत होता. तर असं बोलता बोलता झेंडा दिसला तिला, त्यावर शिवाजी महाराजांचा झेंडा होता. तर ती मुलगी काय म्हणली, आडसमध्ये गेल्याच्या नंतर तिला झेंडा दिसला. ती म्हणली जरांगेचा झेंडा आहे. मग मी म्हणलो बेटा आपला कोणता झेंडा आहे? ती म्हणली आपला पिवळा झेंडा आहे. म्हटलं असं का? ती म्हणली आम्हाला शाळेमध्ये त्या मुली म्हणतात आमचा झेंडा येतो, शिवाजी महाराज आमचे येतं आणि जरांगे आमचा. आता शिवाजी महाराजांची जागा जरांगेनी जागा घेतली आणि भुजबळ साहेबांना वाईट साईड बोलतात. मग मी म्हटलं आपले नेते कोण आहेत? ती म्हणली आपले नेते भुजबळ साहेब आहेत.
आपले नेते, त्या मुलीला छोटी होती तिसरीची, तिला कळत नव्हतं, ती म्हणली आपले नेते भुजबळ साहेब, आपले नेते नरेंद्र मोदी. आता तसं तर नरेंद्र मोदी काही ओबीसीच्या प्रश्नावर काही त्यांनी आम्हाला कधी साथ दिलेली नाही, पण त्या लहान मुलीचा एक प्रश्न होता की आपले नेते भुजबळ साहेब आहेत. पहिलं शब्द त्यांनी भुजबळ साहेबांना. म्हणजे समाजामध्ये विभागणी झालेली आहे, नेता सुद्धा समाजाच्या ह्याच्यामुळे ओळखू जाऊ लागलेले आहेत. लहान मुलींच्या मनामध्ये अशा पद्धतीची तिरस्काराची भावना एकमेकांच्या विरोधात निर्माण झालेली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये हे असंच चाललं तर काय होईल, मला तर थोडंसं शंका वाटते, थोडी काळजी सुद्धा वाटते. तुम्हाला काय? खरंच काळजी वाटण्याचं प्रमाण आहे. जो समाज एकत्र एका ताटात जेवत होता, एकमेकाच्या सुखदुःखात कंटिन्यू सोबत राहायचा, लग्न असो किंवा एखाद्याचं अंत्यविधी असो, यामध्ये एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून हे समाज काम करत होता. परंतु जरांगे नावाचा माणूस कुठून उजाडला आणि याला ह्या राज्य सरकारच्या काही मंडळीनं आणि मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी याला पाठबळ देण्याचं काम केलं आणि याला समोर करून याला मोठेपणा देऊन याचा कुठला अभ्यास नाही, याचं कुठलं राजकीय अभ्यास नाही, कुठला मंडल आयोगावर अभ्यास नाही, आरक्षणावर अभ्यास नाही, उठसूट ओबीसीतून आरक्षण मागतो, याला कळायला पाहिजे. पण आपण जर समजा मराठा समाज किंवा जरांगेंना दोष देत असलो, तुमच्या आंदोलनाने तेच होतंय, तुमचा उद्देश तो नाही आहे, पण तीच तिरस्काराची भावना रुजवली जाते लहान पिढीमध्ये. तुम्ही हे लक्षात घ्या, आम्ही आजपर्यंत कुठल्या नेत्याला शिवीगाळ केली का? आम्ही कुठल्या नेत्याविषयी द्वेष निर्माण केला का? आम्ही प्रत्येक नेत्याविषयी आदराने बोलत आहोत. आम्ही फक्त संविधानिक मार्गाने बोलत आहोत आणि माझ्या आणि आमच्या आणि जरांगेच्या भाषेमध्ये तुम्ही एक कम्पेअर करू शकता की बाबा याच्यामध्ये काय फरक काय आहे. कारण की तुम्ही त्याच्या बाईट बघितल्यात, आमच्या बाईट बघितल्यात, समाज बघतोय. अक्षरशः लहान लहान लेकरं, काल मुलं जे बोलत होते, यांच्या मनामध्ये त्या जरांगेच्या भाषणातून एक चीड निर्माण झाली आणि एक अस्थिरता निर्माण झाली, एक भीतीचं वातावरण त्याचं भाषण म्हणजे कुठेतरी भडकावं आणि छोट्या छोट्या त्यांच्यातील काही तरुण मुलं आहेत, त्या जरांगीच्या भाषणामुळं तरुण मुलाचं आयुष्य बर्बाद होणार आहे, हे मराठा समाजाने सुद्धा हे घेतलं पाहिजे. आता आम्ही वेळोवेळी आमच्या तरुणांना काय सांगतो की आपल्याला रास्ता रोको करायची नाही, आपल्याला हा लढा संविधानिक मार्गाने लढायचा आहे, कुठं आंदोलन करू नका. पण जरांगीचं कसं होतं, आंदोलन करा, तोडा फोडा आणि रस्ते अडवा, मारा हाना, खूप वाईट परिस्थिती. यातून अनेक लाखो मुलावर राज्यातल्या गुन्हे दाखल झाले असतील. येणाऱ्या काळात हे राज्य सरकार ओपन करतच असतं आणि ज्यावेळी ह्या मुलांना त्रास होईल त्यावेळी जरांगे वाचवायला जाणार नाही. निश्चितपणे आपण बघितलं, नवनाथ आबाचे विचार बघितले, आपण हाकेंचे सुद्धा विचार या ठिकाणी ऐकलेले. निश्चितपणे भुजबळांची भेट हे ओबीसी समाजामध्ये एक चैतन्य निर्माण करणारी, एक विश्वास निर्माण करणारी असू शकते, कारण छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे मोठे नेते. मात्र दुसरा जो विषय माझा महत्त्वाचा होता, त्यावर सुद्धा दोघांनी दिलखुलास या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे की या दोघांच्या आंदोलनामुळं, ओबीसी आणि मराठा दोनाच्या आंदोलनामुळं गर्दी जरी दिसत असली तर त्या गर्दीच्या मनामध्ये काय चाललंय हे अजून कधी कुणी लक्ष द्यायला तयार नाही. त्याचं एक भीषण वास्तव माझ्या इंटरव्ह्यूमध्ये आलं. लहान मुलामुलींच्या मराठा ओबीसी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकमेकांच्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झालेली आहे. या आंदोलनाचा शेवट काहीतरी होईल, जरांगेच्या आंदोलनाचा शेवट काहीतरी होईल, मात्र दोघांच्या मनामध्ये जे तिरस्काराची भावना झाली त्याचा शेवट कसा करायचा आणि कुणी करायचा हा सुद्धा मोठा प्रश्न पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असेल. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, वडीगोद्री.